जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भागात वळसंग पोलिसांनी मद्रे तालुका दक्षिण सोलापूर शिवारात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत दारू माफियांना मोठा धक्का दिला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी 1,54,09,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 24 जानेवारी 2026 रोजी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे होडगी दुर्ग क्षेत्रातील अंमलदारांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने मद्रे गावातील मतदान केंद्राची पाहणी करून मद्रे आहेरवाडी रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते। यावेळी मद्रे शिवारात राजू टिळेकर यांचं बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळ पत्र्याच्या कंपाऊंडच्या आडोशाला एक आयशार टेम्पो संशयास्पदरित्या उभा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। पोलिसांनी तात्काळ 2 पंचांच्या समक्ष छापा टाकताच टेम्पो जवळील 3 ते 4 इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। या घटनेमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनची सखोल झडती घेतली असता शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बनावट विनापरवाना देशी दारू तयार करणारा कारखाना असल्याचे उघड झाले।